आता पाहूया कसा सुरू आहे महापालिकांचा महासंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मीरा भाईंदरमधील खोट्या गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न, रश्मी शुक्लांकडून निवृत्तीच्या 5 दिवस आधी सरकारकडे अहवाल सादर, माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। संजय पांडेंची नार्को टेस्ट करावी, संजय पांडेंच्या मागे कुणाचे अदृश्य हात हे समोर आलं पाहिजे, अमित साटम यांची मागणी। मवियाच्या काळात फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, मंत्री नितेश राणे यांचा गंभीर आरोप, खोटे गुन्हे दाखल करून आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप। कोरोनाच्या काळात आपल्या महाराष्ट्र अधोगतीकडे जात असताना आणि नियोजन शून्य कारभार म्हणजे उद्धव ठाकरेंचा कारभार, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्या राजकीय प्रतिस्पर्धींना, विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचं काम, हे जे काय उद्धव ठाकरेंचं सरकार करत होतं त्याचा खरा बुरखा फाडण्याचं काम झालेलं आहे। उद्धव ठाकरेंकडूनच फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न, केशव उपाध्ये यांचा आरोप। देवेंद्रजींना अटक व्हावी यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला, त्याचं कुभांड आता सगळं फुटलेलं आहे। पैस लावा, सांगली महापालिकेत भाजपच्या 55 जागा निवडून येतील, आगामी पालिका निवडणुकांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत। काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतो, एकनाथ शिंदेंवर टीका करून डिस्टर्ब करणं कुणाला जमणार नाही, श्रीकांत शिंदेंची टीका। गणेश नाईकांनी शिंदेंवर केलेल्या टीकेवरून श्रीकांत शिंदे यांचं प्रत्युत्तर। काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो, तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणाला जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही। मुंबईत महायुतीच्या उमेदवाराचा अभिनेते भाऊ कदमांकडून प्रचार, प्रभाग क्रमांक 47 मध्ये तेजिंदर सतनाम सिंग तिवान यांचा प्रचार। प्रणिती शिंदेंनी सोलापुरात थांबण्याचं आश्वासन स्वतःच्या जाहीरनाम्यात द्यावं, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची टीका। प्रणिती शिंदेंकडून भाजपच्या जाहीरनाम्याचा कॉपी पेस्ट असा उल्लेख। अमरावती मनपा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा बघून आश्चर्य वाटलं, मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसलं, अमरावती दिसत नाही याची खंत। अमरावती शहरात सीसीटीव्ही नसणारी पहिली महानगरपालिका, सत्तेतील लोकांना विकासाचं काही देणं घेणं नाही, यशोमती ठाकूर यांची टीका।